दृश्य आपण पाहतोय आणि या प्रतिक्रिया ज्या आपण महिलांच्या ऐकल्या त्या कामगार कष्टकरी महिलांच्या प्रतिक्रिया होत्या। अतिशय आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय। पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार आणि कष्टकरी जनतेचे हे घरकुल आहेत आणि त्यांना आज त्यांच्या या घरकुलाच्या चाव्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते देण्यात येणार आहेत। त्याच्याच लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरमध्ये आलेले आहेत आणि दाखल झालेले आहेत। सध्या सोलापूरमध्ये पंतप्रधान मोदी त्यांचं हेलिकॉप्टर या ठिकाणी लँड झालेलं आहे। सध्याची ही थेट दृश्य आपण सोलापुरातून पाहतोय। पंतप्रधान मोदी हे सोलापूरमध्ये आता आलेले आहेत। याआधी पंतप्रधान यांच्या सोबतच राज्यपाल रमेश बैस, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा या कार्यक्रमा ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नियोजित दौरा जो होता त्यावेळेच्या पार्श्वभूमीवर वेळेत अगदी मोदी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी खरं तर सोलापूरकरांनी केलेली होती आणि या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जी घरं बांधण्यात आलेली होती, जे घरकुलं होती, त्याच लोकार्पण मोदींच्या हस्ते आज होणार आहे आणि त्यासाठी रेनगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आता दाखल झालेले आहेत। आपण सध्याची ही दृश्य पाहतोय। त्यांचं हेलिकॉप्टर सोलापुरात रेनगरमध्ये दाखल झालेलं आहे, लँड झालेलं आहे आणि काही क्षणामध्ये मोदी हे रेनगरच्या या कार्यक्रमस्थळी पोहोचतील। त्यासाठी आता त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी सगळे सोलापूरकर आणि महत्त्वाचे नेते आलेले आहेत। आपण सध्याची ही दृश्य पाहतोय। आपण पाहतोय पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत कामगार आणि कष्टकरींसाठी ही घरकुलं बांधण्यात आलेली आहे आणि त्याचं लोकार्पण करण्यासाठी मोदी आता दाखल होत आहेत। सध्याची ही थेट दृश्य आपण सोलापुरातनं पाहतोय। मोदींचं आगमन आता सोलापूरच्या रेनगर भागामध्ये झालेलं आहे आणि काहीच वेळात या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। आपण पाहतोय भूमिपूजनाप्रसंगी हा ज्यावेळी झालं होतं त्यावेळी पंतप्रधान मोदींनी त्या लोकार्पणासाठी येण्याचं म्हटलेलं होतं आणि त्यांच्या वचनाप्रमाणे आज ते लोकार्पणाला आलेले आहेत। रेनगर गृहप्रकल्पामुळे मोदींची गॅरंटी हे जे वाक्य आहे ते पुन्हा एकदा सिद्ध होणार असल्याचंच यावरून दिसतंय। तर जानेवारी 2019 मध्ये मोदींनी या ठिकाणचं भूमिपूजन केलेलं होतं आणि त्याच वेळी हा प्रकल्प पूर्ण करून घरकुलाची चावी देण्यासाठी मी स्वतः येणार असल्याचं मोदींनी सांगितलं होतं आणि त्यानुसार मोदी या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत। त्यांचं जे वाक्य होतं ते आता सत्यात उतरलेलं आहे। गृहप्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी आज रेनगर या ठिकाणी आलेले आहेत आणि या सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यास पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री आणि जिल्ह्यातील खासदार आमदार यासोबतच काही मंत्री सुद्धा उपस्थित आहेत। सध्या मोदींचं आगमन सोलापूरमधल्या रेनगरमध्ये झालेलं आहे आणि त्यांची ही गाडी आता कार्यक्रमस्थळी रवाना झालेली आहे। त्यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी काही लोक आलेले होते, नेते आलेले होते आणि त्यानंतर आता कार्यक्रमस्थळी पंतप्रधान मोदी हे रवाना झालेले आहेत। काहीच वेळामध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे। या कार्यक्रमामध्ये मोदी काय बोलतात, नेमकं काय आवाहन जनतेला करतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे, कारण सध्याचं हे जे वर्ष आहे ते निवडणुकांचं वर्ष आहे। त्याच पार्श्वभूमीवर मोदींचे हे दौरे महाराष्ट्रामध्ये वाढत आहेत असं बोललं जात आहे। मोदींचा हा तब्बल 8वा दौरा आहे। जेव्हापासून शिंदे सरकार स्थापन झालं त्यानंतर तेव्हापासून ते आतापर्यंत मोदींचे हे 8 दौरे झालेले आहेत आणि हा 8वा दौरा खरं तर मोदींचा आहे। त्यासाठी मोदी आज सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी महेश बागल यांच्याकडून। महेश, काय सांगाल का अधिकचे अपडेट्स या संदर्भात मिळत आहेत? तब्बल 5 वर्षांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। साम टीव्हीवर तुम्हाला हे एक्सक्लुझिव्ह दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोदींचा जो कॉन्वॉय आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। मोदी ज्या चॉपरमधून खाली उतरलेले आहेत ते आता त्यांच्या गाडीत बसलेले आहेत आणि ते थेट सभास्थळी आता जात आहेत, ज्या ठिकाणी ते प्रकल्प जो राबवण्यात आलेला होता त्याचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार आहेत। एकंदरीत पाहता हा जो मोदींचा दौरा आहे हा 8वा दौरा आहे महाराष्ट्रातला। वेगवेगळ्या प्रकल्पांचं उद्घाटन या ठिकाणी मोदींच्या हस्ते होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापूरमध्ये दाखल झाल्याची चित्र आपल्याला आता पाहायला मिळत आहेत। मोठा पोलीस बंदोबस्त सोलापूरमध्ये तैनात करण्यात आलेला आहे। जागोजागी पोलिसांची तपासणी होत आहे आणि एकंदरीत पाहता एक छावणीचं स्वरूप सोलापूर शहराला आज प्राप्त झालेलं आहे।
अगदी नक्कीच महेश, आपण पाहतोय सध्या मोदी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. मात्र महत्त्वाचं म्हणजे त्यांनी 5 वर्षांपूर्वी जे वचन दिलेलं होतं भूमिपूजनाप्रसंगी ते म्हटलेले होते की याचं जेव्हा लोकार्पण होईल तेव्हा मी स्वतः येईल असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि आज ते स्वतः या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळे त्यांचं हे जे मोदींची गॅरंटी हे वाक्य पुन्हा पुन्हा ते बोललं जातं ते सत्यात उतरताना दिसतंय. पंतप्रधान आवास योजनेतील 90,000 घरांचा हा लोकार्पण सोहळा आहे. 10,000 लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी योजनेचा आज लाभ मिळणार आहे. सोलापूरमधल्या रे नगर प्रकल्पातील 15,000 घरांचं आज लोकार्पण होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. मोदींनी या अगोदर येऊन घोषणा केलेली होती की या ठिकाणी जो गृहप्रकल्प होईल त्याच्या उद्घाटनाला मी स्वतः येईल आणि त्यांनी जो शब्द दिला होता त्याची पूर्तता आज ते करत आहेत. अमृत योजनेतून 1700 कोटींच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी सुद्धा आज केली जात आहे. 10,000 लाभार्थ्यांना पीएम स्वनिधी योजनेतून कर्ज वाटपही मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे आणि हा कार्यक्रम आता या ठिकाणी सुरू झालेला आहे. मोदींचा ताफा जो आहे तो सभेच्या ठिकाणी मार्गस्थ झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदीच महेश, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवार सुद्धा आज सोलापूर दौऱ्यावर आहेत आणि मोदी सुद्धा आज सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे या दौऱ्याकडे विशेष लक्ष सुद्धा आहे.